Hello guys, welcome back to another video. So राईटची प्रिपरेशन झालेली आहे. थोडा उशीर झाला निघायला. 7 वाजले असतील. हां 7 वाजले. तो 6 वाजता निघायचा प्लॅन होता. बट थोडा उशीर झाला उठायला. त्याच्यामुळे आता 7 ला निघालोय. ठीक आहे. नेव्हर टू लेट. लवकरच आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशनला. आज जास्त लांब नाही जायचं. आज कोल्हापूरपर्यंत जायचंय. त्यानंतर तिथं स्टे करेन. त्याच्यानंतर पुढे निघेन. सो जास्त लांब तर नाही जायचं. 7 वाजलेले 4 ते 5 घंटे तरी लागतील इथून पोहोचायला. सकाळी निघायचा फायदा हा आहे की ट्रॅफिक नाही भेटत कुठे. हायवे मोकळे असतात आणि रोड कव्हर होतो. इथून त्या घाटापर्यंत तर घाट मला नाव विचारलं तिथपर्यंत रोड चांगला आहे. त्याच्या पुढे थोडंसं पॅचेस आहेत. मी रिसेंटली जाऊन आलतो कोल्हापूरला काही दिवस आधीच. सो त्यामुळे मला माहिती आहे तो रोड. बट आपल्याला तेवढा फरक नाही पडणार. आपल्या अक्षय जे लेजंड बाईक आहे मस्तपैकी आपण क्रूज करत जातोय. आणि आम्ही एकटा नाही झालेलो. पाठीमागे इक्बाल पण आहे. तो सोबत माझ्या राईड करत आहे. आता आम्ही दोघं जण राईड करत आहे. तर ठीक आहे. मी भेटतो हायवेला. तिथून थोडंसं आधी बाहेर पडतो. मस्त ब्लूटूथ सांगतो. थोडा लेट झाल्यामुळे बघायला भेटतंय. नाही मी कॅमेरा करू शकतो. बट असं खूप सुंदर आहे. खूप सुंदर. कधी तर असं बाहेर आहे सकाळी आणि एक्सपिरियन्स करा. हा थंडी वाटते मान्य. बट हा एक्सपिरियन्स पुन्हा नाही मिळणार. पुन्हा पुन्हा नाही मिळणार. कधीतरी येऊ शकता बाहेर. घरात बसतात त्यांच्यासाठी मी आलेलो पुण्यातल्या एका फेमस प्लेस वरती. नाव सांगायची गरज पडलीच नसेल एरिया बघून. दुसरं नाव आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे इथे. सारखं ऍक्सिडेंट होतात. इथे माझा नीट प्लेस आहे. जास्त हेवी टर्न नाही. शार्प टर्न नाही आहे. तरी सुद्धा ऍक्सिडेंट खूप होतात इथे. हा रस्ता सरळ असा कात्रजला जातो. माहिती असेल तुम्हाला. खूप जण पुण्यातून पाहत असतील. म्हणजे बाहेरचे असतात त्यांच्यासाठी. नवले झालं की माझी स्पीड ऑटोमॅटिक अशी स्लो होते. ती माझ्याकडे 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो किंवा मी चालत असो. नवले एक अलग खौफ है सबके अंदर. वो खौफ खुद नवले पे एक बना के रखा है. और आपला इक्बाल सोबत सांगितलं सोबत राहून जास्त पळू नको. काय तर मी तुम्हाला सांगायला विसरलो. मी आज इथून कोल्हापूरला चाललेलो आहे. मी कोल्हापूर राईड करणार आहे. फर्स्ट राईड आहे माझी. लॉंग वीकेंड आल्यामुळे थोडीशी मोठी राईड प्लॅन करू शकतो मी. प्लॅन केलेली आहे आता बघू कशी एक्झिक्यूट होते. फर्स्ट राईड आहे. सो पहिला स्टॉप घेतलेला आहे प्रसाद चहा. इथं आय थिंक तुम्ही आपल्या रील्स वरती पाहिलं असेल खूप वेळा. फेमस प्रसाद मलाई चहा. ह्याच्या आधी पण एकदा मी आलतो. मी आणि इक्बालच आलतो एका दिवशी रात्री फिरत फिरत. रात्री 10-11 वाजता काहीतरी आलेलो होतो. बघूया ट्राय करूया अजून एकदा. थोडी कॅलरीजची गरज आहे कारण कॅलरीज भरपूर बर्न होतात. सो ठीक आहे चहा घेतो आणि भेटतो तुम्हाला. चहा ऑर्डर केलाय. खूप दिवसानंतर चहा पितोय मी. लेट्स टेस्ट कसा येतो एकदा चेक करतो आणि सांगतो. हा वर्थ आहे. एवढा लांब जर तुम्ही चहा प्यायला येत असाल फक्त तर वर्थ आहे. चहा वर्थ आहे. एकदम मस्त चहा आहे.
कधी तर ट्राय करा. मी पण ट्राय करतो आणि निघतो. एवढी गर्दी आहे ना आज रोडवरती, पूर्ण ट्रॅफिक निघाले फिरायला. पुण्याची पब्लिक सगळी बाहेर पडते, सगळेजण बाहेर पडत आहे तिथून. बाय बाय, वसत चाय. इट्स प्लेजर टू मीट यू. छान होता चहा. म्हणजे ट्रॅव्हलर खूप फॉग जमा होता, ठीक आहे. दिसतंय ट्रॅफिक एवढी सर्व, खूप जास्त ट्रॅफिक आहे, खूप जास्त. मला झिकझॅक करत जावं लागेल आता, कारण ह्या ट्रॅफिक मध्ये अडकलो तर मग अडकलो. सो मी थोडस पुढे जातो आणि मग भेटतो तुम्हाला ट्रॅफिक क्रॉस करून. सो थोडा रोड कव्हर केला, थोडस फास्ट आलो, कारण खूपच मागे पडलेलं होतं. अजून एक बोलतोय, अजून माझ्या फ्रेंड मेंबरची वाईफ पण चालली फिरायला, तर ते पण आपल्याला भेटतीलच. तिथेच कुठेतरी आहेत तिकडे, लवकर भेटतील. त्या घाटाच्या आसपासच आहेत, तुम्ही थोडंसं घाटाच्या मागे बसलो. चला भेटूया का आपण काय काय करूया. अँगल चेंज करतो कॅमेराचा, तिकडून झालं तर काय मस्त वाटत एकदम असं. हा तेवढी ग्रीनरी नाही आहे, थोडी पावसाळा वगैरे असते, बट थंड वातावरण आहे, जसं एकदम मसाला पाहिजे. भारी वाटत. सकाळी निघायला खूप थंड वाटत होतं, पण आता एकदम मस्त वाटत आहे. आणि खूप सारे लोक फिरायला चाललेत, सगळीकडे गर्दी आहे. जो टोल नाका क्रॉस केला खेड शिवापूरचा, तिथे तर फुल जाम होतं, जाम. इथं पण घाटातून गेलं, घाटात थोडीफार असतील गर्दी, बट थोडी जास्त आहे आज, कारण खूप सारे लोक महाबळेश्वर, पंचगणी, कोल्हापूर, मालवण सगळीकडे निघाले. जिथं जिथं फिरण्याच्या जागा आहेत किंवा जिथे जिथे टुरिस्ट स्पॉट आहेत, सगळीकडे निघालेत लोक. असं कुठला स्पॉट नाही जिथं नाही, तिथं लोक नाही चाललेलं. दिसत इथंच गाडी प्रसादची. मी एकदा कॉल करतो, एक मिनिट. Oh, my buddy is here. How are you? अरे मला भेटलो, निघालो. ते पण निघाले पंचगणीला, पंचगणी वरून महाबळेश्वर. आता इथून नेक्स्ट स्टॉप्स बघा आपली कराडमध्ये घे. कराडमध्ये खूप स्टॉप झाले. मी फक्त 84 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आतापर्यंत. थोडा हळूहळू पण येत होतं, कारण भारतात ट्रॅफिक होतं. आता थोडंसं वर करतो, रस्ता पण थोडासा खराब दिसतोय मध्ये मध्ये, कारण रस्त्याचं काम चालू आहे. कराड मॅकडोनल्डला पोहोचलेलो आहे. छोटा ब्रेक घेतला, कारण एक बार मागं राहिलेला आहे. सो पाणी पितो, थोडंसं स्ट्रेचिंग करतो. थँक्यू मॅम. स्ट्रेचिंग करतो आणि एक बाल आला की निघतो डायरेक्ट. वॉटर ब्रेक घेतला, एक बाल पण येतोय 5-10 मिनिटात जस्ट. इथे लाईनअप किती मस्त आहे. मिटिओर, त्याच्यानंतर ॲप्रिला 450R, कॉन्टिनेंटल, ॲपाचे. मस्त लाईनअप आहे. निघतो इथून मॅकडोनल्ड मधून. खाल्लं तर नाही, बस पाणी पिलं, थोडं स्ट्रेचिंग केली, गाडी चेंज केली. इक्बाल म्हणला की त्याला मीटर चालवायचे, मी त्याची घेतली. सगळे एफजेड आहे. तर इथून वापस हायवेला लागायचं आणि सरळ कोल्हापूरला थांबायचं. आता त्याच लांब नाही कोल्हापूर, 1 तासात पोहोचून जाईल.
कोल्हापूरला पोहोचलोय. बस आता नाश्ता करतो आणि थोडासा रेस्ट करतो आणि आजचा दिवस इथे संपवतो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन. थँक्यू सो मच. बाय.